नमस्कार. नमस्कार. मी माझ्या अनुभवाची बोली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत तळेगाव येथील प्रभाकर मुसळे गुरुजी सरांना भेटण्यासाठी. सरांचं आयुष्य तसं फार खरतड गेलेलं आहे. तर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतरही त्यांनी शिक्षकांसाठी जो संघर्ष केला आहे तो खूप वाखाणण्याजोगा आहे. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी किसान संघाच्या माध्यमातून आजही त्यांचं काम सुरूच आहे. अशा प्रभाकर मुसळे सरांना आज भेटण्यासाठी आपण आलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपला जीवनाचा प्रवास कसा झाला हे आमच्या प्रेक्षकांनी सांगा. तळेगाव डमदरेमध्ये तुम्ही राहत आहात कित्येक वर्ष, पण त्याच्या आधी तुमचं जे बालपण कुठं झालं, तुमचं गाव कुठलं हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्या. माझा तसं बालपण सांगायचं म्हटलं तर मला बालपण बऱ्याच कालावधी गेल्यानंतर आठवणी येत आहेत. आज जे समाधान आहे ते बालपणी होतच असं नाही, कारण वडिलांचा मृत्यू, मी 5 वर्षाचा असताना वडील गेले. आठवत पण नाही, त्यांचा फोटो पण कुठे मित्रमंडळीकडे बघायला मिळाला नाही. त्यावेळी आजच्यासारखी काही फोटोची फॅशन नव्हती फोटो काढण्याचं. आणि 9वीत असताना आई माझी वारली. त्यामुळे आईवडिलांचं छत्र राहिलं नाही. पण आम्ही 4 भावंड, 4 बहिणी, त्यांचं प्रेम मात्र मला मिळालं. आज 3ही भाऊ किंवा बहिणी, एकही बहीण आज नाही आहे हयात. पण प्राथमिक अवस्थेमध्ये, शाळेमध्ये असताना, लहानपणी नगरमध्ये असताना, तिथल्या सोसायटी हायस्कूलमध्ये आम्ही शिक्षण घेतलं, नावाजलेलं हायस्कूल. त्यावेळी लाजरा बुजरा होतो तसा मी. 4 आमच्या जवळपासचे सगळे मित्र, काही नात्यातली मुलं, बरोबर शाळेत जायचो. शाळा सुटल्यानंतर बरोबर यायचो. पण त्या शाळेचे संस्कार, त्या शाळेतली शिकवण आणि त्या शाळेमध्ये मोने कला मंदिर एक रंगमंच होता, नाट्यगृह. तिथे चांगली चांगली नाटकं व्हायची. अनेक नावाजलेले मराठी चित्रपट कलावंत त्या ठिकाणी यायचे नाटकाच्या निमित्तानं. मग आम्हाला शिकवायला त्यावेळी शिक्षक मंडळी चांगली होते. मग अगदी वैद्य सर असतील किंवा NU कुलकर्णी म्हणून होते गणिताचे शिक्षक. अभ्यासाची गोडी त्यावेळी लागली. नंतर मग मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं. भाऊ म्हणायला लागले, माझे मोठे बंधू, की अरे आपल्या घरामध्ये ग्रॅज्युएट कोणी झालेलं नाही, तो निदान ग्रॅज्युएट तरी झालं पाहिजे, तुला काय कमी सांग मला. मग मी विचार केला की खरंच आपल्याला आहे संधी शिक्षणाची, आपण शिक्षण घेतलं पाहिजे. मग काही दिवस बहिणीकडे राहिलो, मेवण्याकडे राहिलो, कारण भाऊ सगळे नोकरीच्या निमित्तानं बाहेर गावी असायचे. नगरमध्ये आमचा वाडा होता, घर होतं, स्वतःची जागा होती. आणि मग BEdला न जाता, BEdला ग्रॅज्युएट झाल्याशिवाय जाता येत नव्हतं. मग मी PD with TD कॉलेजचं 1 वर्ष आणि नंतर मग टीचर्स डिप्लोमा, PD करता करता टीचर्स डिप्लोमा करता करता PDचा एक विषय घ्यायचा, इंग्रजी विषय, PD with TD असं ते कोर्स पूर्ण केला. कारण पुढे आपल्याला नोकरीची आवश्यकता आहे, आपण जास्त शिक्षण घेऊ शकणार नाही. त्यावेळी शिक्षणाला काय फारसे पैसे लागायचे नाहीत, ABCची सवलत होती. त्यामुळे महागडं शिक्षण असं काही होतं असं म्हणावं लागणार नाही. मग TD झालो आणि मग PD with TD झाल्यानंतर मला नोकरीची संधी काही लगेच काही मिळाली नाही. मग मी ग्रॅज्युएट झालो. बाहेर जेवण करायचं, बाहेर बघ, भावांनी सगळी सोय केली होती. काही दिवस नातेवाईकांकडे जेवण करायचं, भावानी विचारायचं काय अडचण आहे का वगैरे. नगरमध्ये मी राहायचो आमच्या घरी, एकटाच असायचो. तेव्हा अशा रीतीनं तो काळ गेला. मग BA झाल्यानंतर नोकरी लागली, BA TD.
3 वर्ष त्या ठिकाणी मी अवसरी बुद्रुक या ठिकाणी विद्या विकास मंदिर नावाच्या शाळेमध्ये काम केलं. शिक्षकाची सुरुवात तुम्ही अवसरीपासून? हो, अवसरीपासून केली. आणि त्यानंतर पुन्हा 3 वर्षानंतर मी बीएड नव्हतो, बीएड होणं अपेक्षित होतं. 69 पूर्वी बीएड नसल्यामुळं, टीडी नसल्यामुळं अनट्रेन समजलो गेलो आणि 75-76 मध्ये मग बीएडला गेलो. बीएड होऊन आल्यानंतर संस्थेनं परत ते घेतलं नाही मला अवसरीला. आणि नेमकं त्याच वेळी 11वीचे जुने वर्ग बंद झाले. 11वीचे जुने वर्ग बंद झाल्यामुळं महाराष्ट्रातले अनेक शिक्षक बेकार झाले. संस्थाचालकांनी त्यांना काढलं, आवश्यकता नाही म्हणून. त्यावेळी कुठल्याही शिक्षकाला सेवा शाश्वती हा विषय नव्हता. तुम्ही 4 वर्ष करा, 8 वर्ष करा, 10 वर्ष करा, अनेक शिक्षक बेकार झाले, शाश्वतीच नाही. मग अशा सगळ्या शिक्षकांना महाराष्ट्र शिक्षक परिषदेसारख्या संस्थेनं, संघटनेनं, मुकुंदराव कुलकर्णी असतील, त्याचे अखिल भारतीय शिक्षक परिषदेचे प्रमुख होते ते, त्यानंतर तुना माताडे, त्यांच्या बरोबर काम करणारे नगरमधले राह शिंदे, अशांनी सगळ्या शिक्षकांना सेवा शाश्वती मिळावी म्हणून एकत्रित केलं. संघटनेची कशी प्रगती करता येतील म्हणून अगदी रस्त्यावर सभा घेऊन मोर्चे काढले त्यावेळी. मग शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत गेल्यानंतर 1.5-2 वर्षानंतर सरप्लस म्हणून अशा शिक्षकांना अतिरिक्त शिक्षक म्हणून मान्यता मिळाली आणि मग त्यांना ठिकठिकाणी प्रवेश मिळाला. त्यानुसार मग मी इथे तळेगावमध्ये आलो. चांगली शाळा मिळाली, पण इथेही मला काही लगेच हजर करून घेता आलं नाही. संस्थेनं नेमणूक नव्हती केलेली माझी, मी जिल्हा परिषदेकडून आलो होतो. 13 महिने इथे मी बसून पगार घेतला. अशा सगळ्या गोष्टी नंतर मग मला शिकायला मिळालं. आणि त्या 1.5-2 वर्षाच्या आंदोलनामध्ये अनुभव मिळाला प्रचंड. व संघर्ष केला पाहिजे. संघर्षाची सवय तुम्हाला नसेल तर तुम्ही काही मिळवू शकत नाही. आणि संघटना हा एक मार्ग आहे चांगला. त्यामुळे आपण या संघर्षात लाच मारेल तिथं नक्की पाणी काढू असा एक आत्मविश्वास निर्माण झाला. आणि मग मला पुढे इथे या शाळेमध्ये अनेक उपक्रम करायला मिळाले. चांगली संधी मिळाली. त्या काळात माझ्या हातून 2 नाटकं लिहिली गेली. महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडनं पूर्ण, काही भाग न वगळता ती मंजूर केली गेली. पण स्त्रीपात्र मिळत नसल्यामुळं, त्यामुळं कोणी भूमिका करायची, मुली काही येत नव्हत्या भूमिका करायला. त्यामुळे ते नाटकं काही मला त्या नाटकांचे प्रयोग करता आले नाही. पण नगरमध्ये प्राध्यापक मधुकर तोरडमलांसारखे दिग्दर्शक कलाकार असल्यामुळं, माझे शिक्षक होते ते कॉलेजला BA ला असताना. पण सैनिक नावाचा माणूस, काळेवेट लालबत्ती, भोवरा ही त्यांची नाटकं होती. त्यामुळं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये छोट्या भूमिका सुद्धा मला करायची संधी मिळाली. सदाशिव अमरापूरकर नावाचा जो एक चांगला मराठीतला कलाकार होता, तो माझ्यापेक्षा सिनियर होता आणि त्याची मिसेस ही आमच्या वर्गामध्ये होती टीडीला. त्यामुळे आपोआपच एक सर्कल तयार झालं आमचं नाट्यप्रेमी मंडळींचं. आणि मग इथे आल्यानंतर आपल्या तळेगावच्या रायकोगळ गुजर शाळेमध्ये आल्यानंतर इथे पण चांगलं वातावरण होतं. पठारे आधीचं नाव काय? पण कोणाचं? रायकुमार गुजर शाळेचं आधीचं नाव सुभाष विद्या मंदिर. सुभाष विद्या मंदिर हे नाव होतं. गावात होते ना? ते गावात होतं. नंतर इमारतीचं उद्घाटन झालं, नवीन इमारत बांधली गेली. आम्ही इकडे नवीन, ते वाड्याचं नाव सांगा ना. फडणीसवाडा. जुन्या फडणीसवाड्यामध्ये इमारत भरायची, की वेगळंच वातावरण होतं. आणि मग त्या ठिकाणी मी रमलो हळूहळू. मला संधी मिळत गेली. शिकवायला ज्यावेळी मिळालं त्यावेळी मग मुलांना उत्तम वाचन कसं करावं, प्रभावी वाचन कसं करावं, नाटकामधले संवाद कसे म्हणावेत, कवितांना चाली कशा लावाव्यात, कविता कशा गुणगुणाव्यात, असं शिकवलं गेलं.
मला त्या आवड होती त्या गोष्टींची. आणि शिकवता शिकवता मुलं कविता म्हणू लागली, नाटकातले संवाद म्हणू लागले, कादंबरी वाचन करू लागली. आणि मग हे संघ घेऊन आंतरशालेय नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, या स्पर्धांचं परीक्षण करण्याची संधी सुद्धा मला मिळाली. रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धा होते, त्यामार्फत म्हणा किंवा पुणे जिल्हा शिक्षण परिषदेमार्फत परीक्षक म्हणून मला बाहेर तीन चार ठिकाणी तालुक्यातल्या जायची संधी मिळाली. असं सगळं चांगलं वातावरण होतं. नंतर मग इथे संघटनेशी जवळीक आली, काही चांगले मित्र मिळाले. आमचे पठारे सर होते त्यांच्या काळामध्ये, त्यापूर्वी मराठेबाई होत्या, उत्तम शिक्षिका होत्या, त्यांचा आदर्श आमच्या सगळ्यांच्या पुढे होता. कांबळे सर होते जुने. आणि मुख्याध्यापक कोण होते? मुख्याध्यापक पठारे सर होते त्यावेळी. मराठेबाई सुरुवातीला होता, नंतर पठारे सर होते, नंतर पाटील सर झाले, पुन्हा कोरडे सर, नागवडे सर, हे आमचे सगळे जुने स्नेही. बारमुख सर, मंत्री सर, चांगली टीम होती शाळेमध्ये. आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कसं अधिकाधिक देता येईल अशा दृष्टीनं माझा सगळा प्रयत्न असायचा. आनंद मिळाला शाळेमध्ये. त्याच काळामध्ये मग नकळत संघाशी संबंध आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संभाजीराव भुजबळ, अनेक छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा मला मग त्या ठिकाणी जबाबदाऱ्या घ्याव्या लागल्या आणि थोडंफार यश पण मिळालं. लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यावेळचे पंतप्रधान स्वर्गीय आजचे अटलजी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी, त्यांना आणण्यासाठी नगरची सभा आटोपल्यानंतर वाडिया पार्कमध्ये सभा होती. तिथून त्यांना इथे तळेगावमध्ये पुणे जिल्हा दुष्काळी परिषद होती 86 मध्ये. सकाळची 11 त्या परिषदेनंतर सुरू झालं का दुष्काळ जाहीर झाला? हो 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 हो. तेव्हा मग नारायण वैद्य हे पदवीधरांचे आमदार आणि मी, आमच्या दोघांकडे ते अटलजींना आणण्याची जबाबदारी होती. तो सुवर्णक्षण होता. रस्त्याने सहवास भेटला तुम्हाला? हो, प्रचंड स्वागत अटलजींचं लोकांनी रस्त्यामध्ये ठिकठिकाणी केलं आणि आम्ही अक्षरशः भारावून गेलो. अरे केवढा मोठा माणूस आणि किती लोक प्रेम करतायत, असं सगळं वातावरण बघायला मिळालं. आणि मग त्याचाच परिणाम म्हणून पुढे मग संघाच्या संबंधातून कारसेवक म्हणून आपण गेलं पाहिजे. राम मंदिर इथे झालं पाहिजे. ती रामाची मूर्ती आज कुठेतरी छोट्या मंदिरामध्ये आहे, ते काही खरं आम्हाला बरं नाही वाटलं. मग 90 मध्ये झाशी या ठिकाणी सगळ्या कारसेवकांना अडवलं गेलं. मुलायम सिंग यादव होते. पंछी भी पैर उधर नाही जा सकता असं त्यांचं वक्तव्य होतं. पण झाशीतल्या नागरिकांनी एवढं प्रचंड स्वागत केलं. रस्त्यावर ठिकठिकाणी जेवणाच्या कढाया वगैरे असायच्या, स्वयंपाकाच्या कढाया. स्वयंसेवकांना वेळेवर जेवण, रस्त्यावर सगळे होते, त्यांना तुरुंगात ठेवायला जागाही नव्हती. असं सगळं वातावरण होतं. लोक फुलांचा वर्षाव करायचे, सगळे रस्त्याने भजनं गात, जय श्रीराम म्हणत म्हणत, रामाची भजनं म्हणत लोक बसले होते आम्ही सगळे. मग 92 मध्ये पुन्हा आवाहन केलं गेलं की आपल्याला पुन्हा इथे अयोध्येला जायचं आहे. तो जुना ढाचा आहे तो सगळा पाडून टाकायचा आणि त्या ठिकाणी मंदिर उभारायचं, अशी प्रतिज्ञा करून संपूर्ण देशभरातून संघ परिवारातले सगळे कारसेवक आले एकत्र. आठवडाभर तिथे मुक्काम होता. वेगवेगळ्या संत मंडळींची, विश्व हिंदू परिषदेतल्या सगळ्या मान्यवरांची तुफानी भाषणं ऐकायला मिळाली आणि समजलं की अरे आज श्रीरामाची, आपल्या ज्या परमदेवतेची ही अवस्था आहे, तर ते बरोबर नाही. मग आठवडाभर आम्ही तिथे होतो आणि प्रत्यक्ष तो ढाचा ज्यावेळी पाडला गेला त्यावेळी प्रत्यक्षात आम्ही आठवडाभर तिथे होतो आणि प्रत्यक्षात पाहत होतो डोळ्यांनी सगळं ते पाडताना. त्या 2 बंधूंचं त्या ठिकाणी बलिदान झालं. अनेकांना सुरुवातीला त्या शरयू नदीमध्ये सुद्धा डुबवण्यात आलं. मग ते माघार, त्यावेळी कल्याण सिंग हे मुख्यमंत्री होते, कल्याण सिंग, त्यांनी आदेश दिला की बाबा आता आपलं काम झालंय, आपण परत जाऊ शकतो. पुन्हा आम्ही आलो. त्यावेळेस तुमच्याबरोबर कारसेवक म्हणून बाकीचे कोण कोण होते?
त्यावेळी आपल्या तालुक्यातून जवळजवळ 250 कारसेवक गेले होते. नाही प्रचंड नाही, संख्या. तुमच्या बरोबरचे माझ्याबरोबर चार-पाच सहकारी. आपलं रवी पिंगळे आहे, हम्म, त्याच्या मिसेस होत्या, एकनाथ करपे आहेत, हम्म, सूर्यकांत शिर्के आहेत, आमचे शिर्के सर आहेत. हम्म. गजानन राऊत होते ना? हा, नंतर अरुण भुजबळ आहे, संभाजीरावांचे बंधू. हम्म. अशी सुधाकरराव पोटे आहेत शिरूरचे. हा, हा. अशी खूप मित्र, फार मोठा परिवार. तालुक्यातून आम्ही जवळपास 250 लोक होतो सगळे कारसेवक म्हणून. तेव्हा तो एक आनंदाचा क्षण होता. अशा सगळ्या त्या गोष्टी किती सांगाव्यात असा सगळा विषय आहे. नाही, पण ते कारसेवक म्हणून जे कार्य झालं तुमचं, ते आयुष्यभर लोक तुमचे ऋणीच राहणार ना. आणि त्याचा तुम्हाला समाजात वागताना किंवा मान सन्मान हा भेटतच राहणार. आता त्याच्यानंतर जे राम मंदिराचं निर्माण झालं, त्यावेळेची तुमचा जो आनंद आहे, वा, तो आनंद सांगा जरा. तो आनंद म्हणजे प्रत्यक्षात जे स्वप्न होतं की बा या वास्तूमध्ये इथल्या प्रत्यक्ष जन्मस्थान जिथे झालंय श्रीरामाचं, त्या ठिकाणी रामाचं सांगायचं म्हणलं की हो, याच्यासाठीच केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास, असंच म्हणावं लागेल. आणि आज दिमाखानं जवळजवळ वर्षभरानंतर पुन्हा अयोध्येला जायचा आमचा सगळ्यांचा संकल्प झालेला आहे. गेलं पाहिजे. तुमची पवित्र तीर्थक्षेत्र, राम जन्मभूमी असो, कृष्ण जन्मभूमी असो, द्वारका, हा, किंवा अगदी द्वारका असो, आपल्या शंकराची भूमी असो, ती सगळी धार्मिक स्थानं, त्यांचं पावित्र्य जपलं पाहिजे. त्यांचं कुठलं जीवन जगताना आपल्याला ती ऊर्जा हो 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 हो, बरोबर आहे ना, बरोबर ना. असा सगळा तो विषय आहे. आणि त्यामुळे मग एक प्रकारचं चैतन्य जीवनामध्ये निर्माण झालं. आणि आज मग आमचे विद्यार्थी चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, उत्तम वक्ते आहेत, उत्तम कारखानदार आहेत, उत्तम व्यावसायिक आहेत, लष्करामध्ये आहेत. त्यातले 1-2 विद्यार्थ्यांची नावं कळली तर बरोबर शिक्षकांसाठी. आहे आमचा श्यामसुंदर मोरे आहे. लहानपणे नाटकामध्ये काम केलं. त्यांनी शास्त्रांग नमस्कार आम्ही नाटक बसवलं होतं. त्याच्यानंतर अश्रूंची झाली फुले नाटक बसवलं होतं. स्वतः आम्ही त्यात लालेची भूमिका केली होती. डॉक्टर काशीनाथ घाणेकरची भूमिका करत होती. पण हे सगळं पाहत असताना विद्यार्थी बरेच चमकले. अजूनही गेट टुगेदरसाठी हे विद्यार्थी येतात, शिक्षकांची आठवण ठेवतात. आणि मग त्यातून जो आनंद मिळतो. आज काही विद्यार्थी आमचे आजी आजोबा झालेले आहेत. कौटुंबिक मेळावे सुद्धा त्यांनी आयोजित केलेले आहेत. एक आनंद आहे, एक समाधान आहे, हे पाहतो. आणि निवृत्तीनंतर सुद्धा आपोआपच ते संस्कार असल्यामुळं मग ज्येष्ठ नागरिक संघ असेल, पेन्शनर असोसिएशन असेल, स्वामी आपलं रामदेव बाबांचं पतंजली योग समिती, त्यावेळी हरिद्वारला, तुम्हाला विचारणारच होतो, हरिद्वारला जायची संधी मिळाली. योग शिक्षक म्हणून मी काही ठिकाणी बरीच वर्ष काम केलं. आणि आजही आंतरराष्ट्रीय योग डे जो आहे त्या दिवशी हायस्कूलमध्ये जातो, साखर कारखान्यामध्ये 2-3 ठिकाणी जातो. जिथे बोलवणं येईल त्या ठिकाणी मी जातो. तुमचा फिटनेस हा फार महत्वाचा आहे. जीवनामध्ये जर आनंद मिळवायचा असेल, तुमच्या पुढे उद्भवणाऱ्या संघर्षाला तोंड द्यायचं असेल, तर शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, बौद्धिक क्षमता, आध्यात्मिक क्षमता तुमच्यामध्ये कशी निर्माण होईल असा प्रयत्न तुम्ही नक्की केला पाहिजे. तेव्हा या सगळ्या लहानपणापासून मिळालेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, संस्कार आहेत, त्या संस्कारांची जपणूक आपण केली पाहिजे. योग शिक्षकाबरोबर तुमच्याबरोबरचे सहकार्य कोण कोण होते? शिक्षक माझे अंकुश घारे शिक्रापूरचे योग शिक्षक म्हणून, तिथे नारायण शेवकर आहेत. आम्ही दोघेही बरोबर होतो ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं. त्यानंतर एक ढमढेरे ताई होत्या इथल्या तळेगावच्या. एक प्रचंड उत्साह. आणि हरिद्वारला सगळं जे वातावरण आहे तिथलं योगमय, आज रामदेव आणि त्यांचे शिष्य त्यांनी जे हे सगळं केलंय ना, ते खरंच स्फूर्तिदायी आहे. घरची पार्श्वभूमी पण उत्तम आहे. चिरंजीव मोठे आर्किटेक्ट आहेत, धाकटे चिरंजीव सिव्हिल इंजिनियर, दोन्ही सुना आमच्या सुविद्या आहेत. नाव सांगा. ब्रिजेश हा मोठा मुलगा आहे,
शीतल ही सुनबाई आहे. त्यांना 2 मुली आहेत. एक स्वानंदी, ती सध्या BDS करते संगमनेरला, आणि दुसरी आता 9वीला आहे, स्वराली म्हणून. चांगलं काम चालू आहे त्याचं सुद्धा त्या क्षेत्रामध्ये. तळेगाव, शिक्रापूर आणि पुणे नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी खूप कामं केलेली आहेत. त्यानंतर धाकटा चिरंजीव जो आहे तो राजेश, तो चंदननगरला असतो. त्याची मिसेस प्रीती सुनबाई आमची, ती इथे वडूबुद्रुकला KMच्या प्रोजेक्टमध्ये काम करते. धाकटा मुलगा तो चाटे क्लासचं हायस्कूल जे आहे खराडीला, तिथे 10वीला आहे. आणि अशा रीतीने त्यांचंही सगळं चांगलं आहे. सगळ्या जीवनाचा अनुभव तुम्ही सांगितला. त्याचबरोबर तुमचा जो कवितेविषयीचा जो छंद आहे, तर त्याविषयीची एक चुणूक आमच्या प्रेक्षकांना सांगा. एखादी कविता म्हणा. ठीक आहे, हरकत नाही. अनेक कविता ज्या चालीवर शिकवलेल्या आहेत त्या तर पाठ आहेत माझ्या, आणि समोर मुलं असल्याशिवाय म्हणण्यात ते आनंद वाटत नाही. पण इथे मुक्तछंदातली एक कविता आहे ज्यातून नक्कीच काही संदेश तुम्हाला मिळू शकतो. अशा जवळपास 200-250 कवितांचा संग्रह माझ्याजवळ आहे. त्यातली एक कविता डॉक्टर संगीता घोघे या नांदेडच्या आहेत कवयित्री. त्या कवितेचं नाव आहे नारी तुझा वनवास ग. नारी तुझा वनवास ग. बघूया आपण. जग बदल झाला, जग बदल झाला तरी तुलाच आहे त्रास ग. जग बदल झाला तरी तुलाच आहे त्रास ग. कधी संपणार नारी तुझा वनवास ग. जग बदल झाला तरी तुलाच आहे त्रास ग. कधी संपणार नारी तुझा वनवास ग. किती करतेस तू सांसारिक जीवनात ग. किती करतेस तू सांसारिक जीवनात ग. आपलं घर सांभाळण्यात तुझाच असतो हात ग. आपलं घर सांभाळण्यात तुझाच असतो हात ग. मुले बाळे पती नातेवाईक यांची तुला आस ग. मुले बाळे पती नातेवाईक यांची तुला आस ग. स्वतः उपाशी राहून भरवते सर्वांना घास ग. स्वतः उपाशी राहून भरवते सर्वांना घास ग. तुझी विविध रूप आहेत प्रत्येकाच्या जीवनात ग. तुझी विविध रूपे आहेत प्रत्येकाच्या जीवनात ग. नारी तू नारायणी, नारी तू नारायणी लक्ष्मी दुर्गा खास ग. नारी तू नारायणी लक्ष्मी दुर्गा खास ग. अंतःकरण तुझे निर्मळ, अंतःकरण तुझे निर्मळ पवित्र मनास ध्यास ग. अंतःकरण तुझे निर्मळ पवित्र मनास ध्यास ग. घर पुढे नेण्यासाठी राब राब राबतेस तू दिनरात ग. घर पुढे नेण्यासाठी राब राब राबतेस तू दिनरात ग. अशी नारी महिमा सांगणारी ही कविता निश्चित आपल्याला आवडेल असं मला. विषय सांगितला तर तुमच्या सहचारिणी आमची 2 शब्द सांगा. सहचारिणीविषयी सांगायचं जर म्हटलं तर आज मी जो काही उभा आहे त्या माझ्या उभा राहण्यामागे तिचा फार मोठा हात आहे. आज जी बाहेरची मी कामं केलेली आहेत त्या सगळ्या कामामध्ये जर मला प्रेरणा कोणाची मिळाली असेल तर साहजिकच माझ्या घरातला पाठिंबा. हो, घरातला पाठिंबा फार महत्वाचा आहे. त्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. नाही तर बसा, काही करायचं नाही, काय पडलंय जगाचं, असा अजिबात दृष्टिकोन नाही. तिलाही सामाजिक कामाची आवड आहे. तर पुढच्या पिढीला हेच माझं सांगणं आहे की कोणापुढे झुकू नका. मनामध्ये असा प्रचंड विश्वास ठेवा की माझ्याजवळ जी शक्ती आहे परमेश्वराने दिलेली, त्या शक्तीचा चांगल्या कामासाठी कसा मला उपयोग करता येईल आणि समाजामध्ये मला ज्या काही चांगल्या गोष्टी करता येतील त्या अधिकाधिक कशा करता येतील असं बळ परमेश्वराने मला द्यावं, एवढीच इच्छा या पुढच्या पिढीकडनं आहे. सर, तुम्ही छान माहिती सांगितली. तुमच्या जीवनपटात विषयी ज्या छान छान गोष्टी प्रेक्षकांसाठी सांगितल्या त्याबद्दल मी प्रेक्षकाच्या वतीने तुमचं आभार मानतो. धन्यवाद. मुलाखतीची सांगता करूया. नमस्कार.